नमस्कार मित्रांनो, आज आम्ही जाणार आहोत तिरुपतीला। आम्ही निघालोय पुण्यावरून CSTM चेन्नई एक्सप्रेसने आम्ही रेणीगुंटाला उतरून पुढे तिरुपतीला जाणार आहोत। CSTM चेन्नई एक्सप्रेस ही पुण्याला संध्याकाळी 4:30 वाजता येते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7:45 वाजता रेणीगुंटा जंक्शन या ठिकाणी पोहोचते। हा रेल्वे प्रवास जवळपास 14 ते 15 तासांचा आहे आणि रेल्वे प्रवासाच्या दरम्यान आपल्याला सुंदर दृश्ये बघायला मिळतात। आता सकाळचे 8 वाजलेत आणि आम्ही पोहोचलोय रेणीगुंटा जंक्शन या ठिकाणी। तिरुपतीला येणाऱ्यांसाठी हे प्रमुख रेल्वे स्टेशन आहे। तिरुपतीला भेट देणाऱ्या भाविकांमध्ये मराठी लोकांची संख्या खूपच जास्त आहे। त्यामुळेच रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर मराठी लोकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेलची नावंही आपल्याला मराठीमध्ये दिसतात। रेणीगुंटापासून तिरुपती आणि तिरुमला या ठिकाणी जाण्यासाठी बसेस आणि प्रायव्हेट गाड्यांची सोय आहे, पण आम्ही तिरुमलापर्यंतचा प्रवास हा आज पायी करणार आहोत आणि आम्ही जाणार आहोत श्रीवारी मेट्टू या पायी मार्गाने। श्रीवारी मेट्टू हा पायी मार्ग रेणीगुंटापासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावरती आहे। एक तास ऑटोनी प्रवास करून आता आम्ही पोहोचलोय श्रीवारी मेट्टू च्या पायथ्याशी। येथूनच पुढे 2388 पायऱ्या चढून आम्ही तिरुमला येथे पोहोचणार आहोत। श्रीवारी मेट्टू हा पायी मार्ग सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत सुरू असतो। श्रीवारी मेट्टू या ठिकाणी पायथ्यापाशी लगेज डिपॉझिट करण्यासाठी चांगली सोय केलेली आहे। या ठिकाणी आपण आपले सामान जमा करू शकतो व ते नंतर आपल्याला तिरुमला या ठिकाणी कलेक्ट करावं लागतं। पायी प्रवासाची सुरुवात करण्याआधी सुरुवातीलाच आपल्याला शंख, चक्र आणि कपाळावरील टिळक, नाम ही पवित्र चिन्हे बघायला मिळतात। याच ठिकाणी पूजा अर्चना करून सर्व भाविक आपल्या प्रवासाची सुरुवात करतात। शंख हे सृष्टीच्या आदिमध्वनीचे प्रतीक आहे। चक्र हे वाईट आणि अज्ञानाचा नाश करते। तसेच कपाळावरील टिळक हे दैवी ऊर्जेचे प्रतीक आहे। काही पायऱ्या पुढे आल्यानंतर या ठिकाणी वेंकटेश्वरांचं मंदिर आहे आणि इथूनच पायऱ्यांची सुरुवात होते। श्रीवारी मेट्टू हा अलिपिरीपेक्षा मंदिराकडे जाणारा खूप जुना पायी मार्ग आहे। 16व्या शतकामध्ये पौराणिक सम्राट श्री कृष्णदेवराय यांनी तो वापरला होता असे मानले जाते। अनेक वर्षे हा रस्ता बंद पडला होता, पण यात्रेकरूंना प्रोत्साहित करण्यासाठी TTDने हा मार्ग पुन्हा सुरू केलेला आहे।
अलिपिरीहून तिरुमलाला पायी जाण्यासाठी 4 ते 6 तास लागतात, तर श्रीवारी मेट्टूपासून फक्त 2 ते 3 तास लागतात। या पायी मार्गामध्ये 2388 पायऱ्या आहेत आणि हे अंतर जवळपास 2 किलोमीटर एवढं आहे। आता आपण पोहोचलोय या मार्गातील पहिल्या मंडपम जवळ। हे मंडपम 300 पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला दिसतं। या ठिकाणी पायऱ्या या कंटिन्युअस आणि खड्या स्वरूपात आहेत। अलिपिरी मेट्टू या पायी मार्गापेक्षा श्रीवारी मेट्टू ह्याचे अंतर कमी आहे, पण या ठिकाणील पायऱ्या या खूपच खड्या स्वरूपात असल्यामुळे हा टप्पा जरा अवघड आहे। पायऱ्या चढत असताना काही भाविक हे प्रत्येक पायरीला हळद आणि कुंकू लावताना आपल्याला दिसतात। हे ते एक प्रकारे नवस फेडतात। या पायी मार्गामध्ये सुरुवातीलाच आपल्याला फ्री दर्शन टोकन दिले जातात, पण त्याचं टायमिंग फिक्स आहे आणि ते लवकरच संपतात। खाली दिलेले दर्शन तिकीट टोकन्स हे नंतर 1200व्या पायरीजवळ परत स्कॅन केले जाते। 1100 पायऱ्या पूर्ण केल्यानंतर आपल्याला नंतर पुढे 3 लाईन्स दिसतात। ह्या 3 लाईन्स दर्शन तिकीट्स टोकन्स स्कॅन करण्यासाठी दिलेल्या आहेत। तिरुमलाला येणाऱ्या भाविकांची संख्या ही खूपच जास्त आहे, त्यामुळे मिळणारे सर्व दर्शन टोकन्स हे सकाळी लवकरच संपतात। हा पूर्ण रस्ता जंगलातून जातो, त्यामुळे खूपच सिनिक आहे। पावसाळ्यामध्ये येथील दृश्य बघण्यासारखे असतात। बाराशे पायऱ्या पूर्ण केल्यानंतर पुढील रस्ता जरा अवघड होत जातो। सर्व पायऱ्या खड्या स्वरूपात बघायला मिळतात। या पायी मार्गामध्ये ऊन आणि पावसाचा त्रास होऊ नये म्हणून प्रत्येक ठिकाणी पत्र्याचे शेड लावलेले आहेत आणि ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे।
ह्या पायी मार्गामध्ये आपल्याला दुकानं दिसत नाहीत, त्यामुळे प्रत्येक भाविकाने खाण्यापिण्यासाठी वस्तू आपल्या सोबत ठेवावेत। दोन अडीच तास पायऱ्या चढून वर आल्यानंतर आता आम्ही पोहोचलोय ह्या मार्गातील शेवटच्या टप्प्याजवळ। हे आपल्याला या पायी मार्गातील शेवटच्या पायऱ्या दिसत आहेत। या ठिकाणी पूजा करून आपण पोहोचतो तिरुमला या ठिकाणी। श्रीवारी मेट्टू हा खूपच सुंदर आणि सिनिक मार्ग आहे। या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या देखील दिवसेंदिवस आता वाढत चाललेली आहे। थोडं पुढे आल्यानंतर उजव्या बाजूला लगेज कलेक्शन काउंटर आहे। त्याच ठिकाणी आपल्याला खाली जमा केलेले लगेज कलेक्ट करावं लागतं। पायऱ्या चढून वर तिरुमलाला आल्यानंतर आता आम्ही आलोय CRO ऑफिसमध्ये। याच ठिकाणी आपल्याला रूम मिळतात। आमचं दर्शन हे रात्री 10 वाजता होतं आणि आमच्याकडे 300 रुपयाचं दर्शन पास होतं। गर्दी नसल्यामुळे आमचं दर्शन हे फक्त 2 तासामध्ये झालं। काल आमचं दर्शन खूपच चांगलं झालं आणि आता आम्ही पोहोचलोय मंदिर परिसरामध्ये। या ठिकाणचं वातावरण 12ही महिने खूपच चांगलं असतं। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।